नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. टॉप 9 न्यूजमध्ये सुरुवातीला बघूयात मोठ्या घडामोडी. राऊतांकडून विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचा अलिबागच्या म्हात्रोळी गावातला व्हिडिओ ट्विट. जमीन मोजणीला मालकानं विरोध केल्यानंतर नार्वेकर आणि सहकाऱ्यांनी पळ काढल्याचा दावा. नार्वेकरांसोबत स्थानिकांची बाचाबाची. घटनेशी माझा काही संबंध नाही, कौटुंबिक वाद सोडवत होतो. राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरनं विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्यांसोबत आमचा वाद झाला. नार्वेकरांचा याच्याशी काही संबंध नाही. वाद आपापसात मिटवून घेण्यास ते सांगत होते. जमिनीचे मालक रमेश पाटील यांची माहिती. टिपू सुलतान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष एक शौर्य गाजवणारे योद्धे आणि भूमिपुत्र होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानामुळे नवा वाद. टिपू सुलतानची छत्रपती शिवरायांसोबत तुलना केल्याप्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी. हिंदूंची हत्या करणाऱ्याचा सन्मान करणं सांगणं हे लांगुल चालन. फडणवीसांकडनं सपकाळांच्या वक्तव्याचा समाचार. मालेगाव महापालिकेतील उपमहापौराच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यामुळे वाद. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. तणावानंतर फोटो हटवला. पवारांनी राज्यसभेवर पुन्हा जावं. ठाकरे सेना आणि काँग्रेस समत. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेवरनं राज्यसभेवर जावं. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पवारांना विनंती केली. राज्यसभेवर जाण्याबाबत पवारांची वेट अँड वॉचची भूमिका. सूत्रांची माहिती. राज्यसभेबाबत आम्ही 3 पक्ष बसून निर्णय घेऊ. मी शरद पवारांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, मी राज्यसभेची निवडणूक लढवणार. महाविकास आघाडीकडे 1 उमेदवार पाठवण्यात संख्याबळ. संजय राऊतांची माहिती. आता एनसीपीचं विलिनीकरण आणि दावे प्रतिदावे या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया. ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नसल्यामुळे इतरांच्या प्रश्नाला मला उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नाही. सुनील तटकरेंनी मांडलेल्या भूमिकेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. माझ्या निवासस्थानी दादा आले होते, त्यांचा विलिनीकरणासाठी आग्रह होता. जयंत पाटील यांचा दावा. तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आता आम्हाला काहीच भाष्य करायचं नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदेंचं नो कमेंट्स. विलिनीकरणाच्या चर्चेची इतकी घाई कशासाठी? भुजबळांचा पवारांच्या राष्ट्रवादीला सवाल. तर नवीन कॅप्टन निर्णय घेतील. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भुजबळांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर प्रफुल्ल पटेल बोलतात ती अमित शहांची भाषा. अजितदादा गेल्यानंतर पक्षाला 10 तोंड फुटली आहेत. राऊतांचा सुनील तटकरेंनाही निशाणा. तर प्रफुल्ल पटेल बोलतायत या अर्थी विलिनीकरण होऊ नये ही अमित शहांची इच्छा असल्याचा संजय राऊतांचा दावा. तर यापुढे राष्ट्रवादीची सर्व सूत्र अमित शहांकडे राहणार. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल. राऊतांचा टोला. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर भाजपसोबत होईल. राऊतांची टीका. तर उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या मार्गावर. नवनाथ बन यांचा पलटवार. अदृश्य शक्तींमुळे अजितदादा राष्ट्रवादीतनं बाहेर पडले. शशिकांत शिंदेंचा लेखातनं दावा. तर अदृश्य शक्ती म्हणजेच भाजप आणि राऊतांचा थेट इशारा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा यांच्यामध्ये चर्चा. पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या मुद्द्यासह पक्षाच्या पुढील वाटचाली संदर्भात चर्चा. सूत्रांची माहिती.